भिवंडी तालुका नांदगढ़ सांगे ग्राम पंचायत अंतर्गत छत्रपति संभाजी महाराज क्रीड़ांगन के परिसर में नांदगढ़ सांगे ग्राम पंचायत सरपंच श्री रुपेश मोगरे के नेतृत्व में व नांदगढ़ सांगे ग्राम पंचायत तथा L&T कंपनी द्वारा 5000 वृक्ष रोपण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ग्रुप ग्राम पंचायत नांदगढ़ सांगे सरपंच रुपेश मोगरे, L&T मैनेजर मनी पेल्ली, शेतकरी संघटना कोकण विभाग अध्यक्ष राज पाटील, माजी सरपंच रघुनाथ मोगरे, रुपेश राठौड़, विठ्ठल जाधव, प्रशांत भाई, जनार्दन राठौड़, अनिकेत भगत, संकल्प सालुंके, नारायण मोगरे, शरद पाटिल, अरुण जाधव, रामचंद्र मोगरे, दशरथ मोगरे, जिला परिषद स्कूल के टीचर ममता मैडम, दिलीप पवार, हरिश्चंद्र वाघे, सुरेश जाधव, पुलिस पाटिल गजानन मोगरे, अनिल जाधव, तेजस मोगरे, उप सरपंच कचरू भालके, सागर वाघे, साखाराम वाघे, रुपेश वाघे, अनंता पाटिल, दर्पण पाटिल, चिंबीबाई वाघे, अश्विनी मोगरे, राजू वाघे, भारती मोगरे, वंदन मैडम, चित्रा मैडम, जिला परिषद स्कूल सांगे व साखरवाड़ी के विद्यार्थी व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय बाकी प्रोसेस है, तो उसके हिसाब से वो हमारे पृथ्वी के लिए, हमारी जो एनवायरनमेंट के लिए बहुत अच्छा बायोडाइवर्सिटी डेवलपमेंट कर रहे हैं। जिसमें मतलब जो मल्टिपल टाइप ऑफ ट्री स्पेसिस रहे। सरपंच, उपसरपंच त्यांचाही धन्यवाद करतो। आपण इथे जे काही प्लांटेशन करतोय ते युजली आपण जी झाडं ट्रान्सप्लांट करतो किंवा कटिंग करतो त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला काही झाडं लावायची असतात, त्यासाठी आपण प्लांटेशन करतोय। मग ती झाडं कोणती असतील तर आपण कोणत्याही प्रजातीची झाडं लावत नाहीत। जी झाडं आपल्या इथे स्थानिक जमिनीमध्ये वाढू शकतात, ज्याच्यावर पक्षी येऊ शकतात, अशीच झाडं आपण सिलेक्ट करतो, ज्यांना आपण नेटिव्ह ट्रीज म्हणतो। बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो की एक्झॉटिक ट्रीज पण लावतात, विदेशी झाडं लावतात जी पटापट वाढतात, पण त्याच्यावर पक्षी वगैरे घरटे बांधत नाहीत। त्यामुळे आपण इथे झाडं सिलेक्ट करताना अशीच केलेली आहेत की ज्याच्यावर पक्षी येतील, त्याच्यानंतर त्यांना चांगली फुलं येतील, फळं येतील। तर त्या पद्धतीने आपण झाडांची सिलेक्शन केलेलं आहे। झाडं जवळपास बघायला गेलं तर इथे आता आपल्याकडे बरीचशी ओसाड जमीन आहे। तर ओसाड जमिनीवर आपण प्लांटेशन केल्यानंतर इथला पण कार्बन सिक्वेस्ट्रेशनचा जो रेशो आहे, म्हणजे जे काही प्रत्येक झाड जे कार्बन ॲब्झॉर्ब करतं आणि आपल्याला ऑक्सिजन देतं, त्याचा जो रेशो आहे तो आपण इथे मेंटेन करणार आहोत। जवळपास बघायला गेलं तर साधारणतः एक पूर्ण वाढ झालेलं झाड हे 22 किलोग्रॅमपर्यंत कार्बन ॲब्झॉर्ब करतं प्रतिवर्षी आणि त्याच्याच रेशोमध्ये आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं। तर अशा पद्धतीने आपण प्लांटेशन केल्यामुळे इथली बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते। त्यानंतर आपल्याला इथे फ्रुटिंग फळझाडं लावल्यामुळे आपल्याला त्याचा पण लाभ घेता येतो, म्हणून आपण इथे हे योग्य प्रकारे प्लांटेशन करत आहोत आणि त्याची योग्य प्रकारे निगा पण राखली जाणार आहे। आज या गावामध्ये जे काही प्रकल्प जो काही नवीन काय आणलेला आहे, त्या गावाच्या संरक्षणासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या करताना जे काही प्लांट होणार आहे, म्हणजे मराठीमध्ये बोललेलं तर शब्द ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचणार, कारण आपण मायभूमीची लोक, तर महाराष्ट्रातील तर मराठी माणसं, तर स्थानिक लोकांच्या करताना पहिली ग्रामपंचायत असेल का जी अशी झाडं लावून, झाडे जगवा, झाडे लावा, तोच खड्डा, तोच वृक्षारोपण आणि त्याच दरवर्षी तीच झाडं लावली जातात आणि ती झाडं जगतात का नाही जगतात याच्या पाठीमागचं कोणीच काही विचार करत नसतं। फक्त फोटो स्टेशन करणे आणि त्याच्यानंतर त्या झाडांवरती लक्ष न देणे। तर हे न होता माझी तरी विनंती आहे या ग्रामपंचायतला आणि सदस्यांच्याकडून आणि ग्रामस्थांच्याकडून एकच अशी आशा आहे का बाबा आपण ही जी काही झाडं लावणार आहे ही झाडं कशी मोठी झाली पाहिजे आणि झाडं लावताना सरांनी सांगितलं का त्याच्यावरती पक्षी येऊन बसतील, घरटे बांधतील, ते तर झालंच आपलं, पण झाडं लावताना आपण अशी झाडं लावली पाहिजे का ते वांज नसावं, त्याच्यापासून सभोवतालचा जो काही परिसर आहे तो परिसरही चांगला राहिला पाहिजे, त्याच्यापासून आपल्या मुलांना फळं, त्याच्यानंतर त्यातली सावली भेटली पाहिजे। जसं आम्ही 10वीला असताना जसं त्या झाडांच्या खालती जाऊन आणि अभ्यास करायचो,
ती परिस्थिती परत आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये बघणे गरजेचं आहे आता. कारण कुठेतरी आपला समाज, आपला गाव हे आता दुरावत चाललंय या गोष्टींपासून. आपल्याकडे आता झाडं राहिलेली नाहीयेत. आज आपण हे काही मंडप टाकून जे काही आज कार्यक्रम करतो ना, एक टाइम असा होता आपल्या पूर्वजांचा का झाडाखाली बसून सर्व कार्यक्रम व्हायचे. अशी परिस्थिती होती आपल्याकडं. पण आज ती परिस्थिती कुठेतरी विकासाच्या मार्गाने कुठेतरी अधोगतीला लागली आहे का कुठं चालली आहे ते काही मला काही दिसत नाही. पण आज खरोखर या सांगे गावामध्ये आल्यानंतर असं वाटलं की इथं तरी गाव आहे. कारण आज आम्ही भिवंडीमध्ये वावरत असताना बघतो का गावं नाही राहिलेली, फक्त सिमेंटाचे रस्ते आणि सिमेंटाची घरं राहिली. आपली कौलारू आणि मातीने सारवलेली घरं कुठेतरी आता दुरावलेली आहेत. आपण त्या भूमीमधून कुठेतरी आता वेगळ्या दिशेला गेलेलो आहे. असं वाटतं की कुठेतरी आपण बाहेरच्या देशामध्ये आलोय. सुख नाही भेटत, सुख नाही त्या घरांना. मी आज रत्नागिरी कोकण दौऱ्यांना जात असतो, कंटिन्यू त्या विभागामध्ये फिरत असतो. तुम्हाला सांगतो या मातीच्या घरांमध्ये जो सुख आहे, जी समृद्धी आहे, जी तुमच्या आरोग्याला देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला त्याच घरांमधून भेटणार आहे. या करताना झाड हे महत्वाचं आहे. झाडं जगवा, झाडं लावलीच पाहिजे आपण. तर खरोखर या कंपनीने जे काही पाऊल घेतलेलं या गावाच्या करताना का ऑक्सिजन हा आपला महत्वाचा विषय आहे. ऑक्सिजन भेटणे गरजेचं आहे. मग तो कुठून येईल, कशा पद्धतीने येईल, हे कंपनीने खूप चांगलं प्लॅन्टिंग करत लावलंय. आणि रुपेश मोगरे यांनी हा प्लांट इथं आणणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. का आपल्या गावाचं भविष्य कशामध्ये, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य कशामध्ये. कारण लोक बघा आजच्या याला आहे ना, तिकडे जमिनी विकायच्या भिवंडीला, म्हणजे आमची आता 4-5 गावं अशी आहेत का तिकडच्या जमिनी विकायच्या, तिथल्या भाड्यामध्ये कुठेतरी फार्म हाऊस बांधायचं. अरे ती जी जमीन आहे त्याच्यामध्येच राहा माझ्या राजा, कुठं दुसऱ्याकडे स्थलांतरित होतो. तर गावाचा विकास हा होणे गरजेचं आहे. पण गावाचा विकास हा कशामध्ये झाला पाहिजे, तर गावाचा विकास हा शैक्षणिकदृष्ट्या प्रबल झाला पाहिजे. गावाचा विकास हा तुमच्या मातीच्या घरांमधून ते सिमेंटाच्या घरामध्ये जाईल असं नकोय. मातीच्याच घरामध्ये राहा, त्याच्यामध्ये सुख शांती आहे. आणि या खरोखर या कंपनीचे आभार व्यक्त करतो. मला जे बोलण्याचे 2 शब्द बोलण्याचे जे तुम्ही काही मला मान्यता दिली त्याच्याबद्दल ग्रामस्थांचे आणि तुम्ही मला ऐकलं त्याच्याबद्दल आभार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. फोटो व्यवस्थित गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दोन काम करू. पाईप घ्या इकडे लगेच. मॅडम गणपती बाप्पा सांगितलं जाणार घ्या, याला काढून द्या ना. या प्रत्येकाने एक एक झाड लावला पाहिजे असं ना, तुमचं नाव लिहून ठेवा त्याच्यावर झाडावर. आहे का? आहे. हा पिशव्या फाडून दे. ये रिप्लांटेशन ट्रांसप्लांटेशन कंपनी ने इधर कर रहा है इस गांव में सरपंच साहब को, सब पंचायत मेंबर को हम धन्यवाद दे रहा है. इस जमीन में हमको इतना पेड़ लगाने के लिए बहुत अच्छा लगा है. ये पेड़ लगने के बाद इधर पूरा गांव के लिए वो अच्छा लगेगा, ग्रीनरी मिल जाएगा, अच्छा एयर मिलेगा एंड वो
बेनिफिट भी मिल जाएगा पूरा गांव के लिए। और सरपंच साहब ने बहुत मेहनत की है प्रोजेक्ट के लिए आणि ते इधर प्लांट्स लगना चाहिए करके। नक्कीच मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे व ग्रामस्थ मंडळ सांगे यांच्या वतीने सरपंच म्हणून आणि माझे मित्र अनिकेत घरत आम्ही मिळून आपली ही कंपनी आहे LNT यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या या गावाशेजारी 5,000 ते 6,000 झाडांची लागवड करणार आहेत आणि त्याचं संगोपन सुद्धा ते करणार आहेत. त्यामुळे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याच्यापासून आपलं जे वातावरण आहे पर्यावरण ते समतोल राहणार आहे आणि इथे जे फळ झाडे लागणार आहेत त्यांना फळं खाण्याचं मुलांना मिळणार आहेत व तसेच सावली सुद्धा भेटेल.